जैन सर्वांना. सो आज लेक्चर नंबर 3 पार्ट 2 क्वेश्चन नंबर 15 स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 14 तर झालं होतं हा पार्ट 1मध्ये. नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व गमावू शकते? सो भारताचे नागरिकत्वावरती शिफ्ट 1मध्ये पण प्रश्न आलेले आहेत. आता शिफ्ट 3मध्ये काय आहे की नागरिकत्व कशा प्रकारे गमावू शकतो? तर उत्तर आहे त्याग, समाप्ती, वंचन. हेच डिप्रिव्हिएशन, रिनाऊन्सिएशन अँड टर्मिनेशन. बघा, डिप्रिव्हिएशनवरती एक प्रश्न विचारलेला आहे मागच्या शिफ्टमध्ये. वंचनावरती म्हणजे वंचन डिप्रिव्हिएशन जे होतं ते कशामुळे होतं असा काहीतरी प्रश्न होता. तर डिप्रिव्हिएशन जे आहे वंचनाद्वारे जे आहे, समजा तुम्ही एखाद्या पाकिस्तान देशातनं आलात तर तुम्ही जे प्रोसिजर असते त्या प्रोसिजरनुसार तुम्ही पत्रे जमा केली नाहीत आणि ते तुम्ही फ्रॉड केलात भारताला की असं असं आम्ही भारताचेच नागरिक होतो, आम्ही काही दिवसांसाठी गेलो, आम्ही आलो, असं वगैरे काही बोललात आणि फ्रॉड वगैरे तुम्ही दाखवलात, तर तुमचं भारताचे जे नागरिकत्व आहे तुम्ही वंचनाद्वारे गमावू शकतो. ठीक आहे. त्याग, तुम्ही स्वतःहून त्याग करू शकता. रिनाऊन्सिएशन, त्याग म्हणजेच काय? रिनाऊन्सिएशन. तर तुम्ही स्वतः त्याग करू शकतो भारताच्या नागरिकत्वाला. समजा तुम्हाला बाहेर देशात आता स्थायी व्हायचं आहे आणि तिथे असं आहे की तिथे सिंगल सिटिझनशिप आहे. भारताची सिंगल सिटिझनशिप आहे. तुम्ही फक्त भारताचे नागरिक असाल तर भारताचेच राहा असं. ओके. समाप्ती, समजा तुम्ही त्या देशाचे नागरिकत्व आहात, म्हणजे नागरिक आहात. आता आलिया भट्ट जी आहे ती ब्रिटनची नागरिक आहे, माहिती आहे का तुम्हाला? ब्रिटनची. आणि ब्रिटनवरूनच आपलं नागरिकत्व जे आहे ते बॉरो केलेलं आहे. संविधानाने जे नागरिकत्व आहे हे कोणत्या देशाकडनं बॉरो केलं आहे तर ते ब्रिटन. ओके. UK असंही येऊ शकतं. UK इज इक्वल्स टू ब्रिटन. म्हणजेच UK म्हणजेच ब्रिटन. USA म्हणजेच अमेरिका म्हणजेच USA. हे लक्षात ठेवा. ठीक. सो या 3 माध्यमांद्वारे तुम्ही गमावू शकतो नागरिकत्व. आणि तुम्ही कमवू कसं शकतो? कमवू म्हणजे नागरिक आहात हे कसं जाणून येतं ते म्हणजे बाय बर्थ. एकतर तुम्हाला इथे जन्म घ्यायला लागेल. बाय डिसेंट म्हणजे तुमचं भारत ओरिजिनच आहे, पण तुम्ही शिक्षणाकरिता वगैरे गेलात, परत येणार आहात. ओके. एक दुसरं म्हणजे रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन म्हणजे काय? हे अक्षर खूप घाण काढत आहे मी. सो रजिस्ट्रेशन जे आहे ते ना वंशावळ वगैरे तुमचे समजा आता तुम्ही आहात नेपाळचे आणि तुम्ही एखादी मुलगी आहे नेपाळची आणि तिने इंडियन मुलाशी लग्न केलेले, तर बाय दॅट वे ते काय म्हणतात, ॲक्वायर करू शकते सिटिझनशिप. ओके. तर ते रजिस्ट्रेशन नुसार होऊ शकतं. आणि चौथा म्हणजे नॅचरलायझेशन. ते म्हणजे समजा आता तुम्ही फॉरेनर आहात, तुम्ही 12 वर्षापासून भारतात राहतात, तुम्हाला एखादी लँग्वेज येणं मॅन्डेटरी आहे याच्यामध्ये. कशामध्ये? नॅचरलायझेशनमध्ये. म्हणजे हिंदी, मराठी, वॉट एव्हर इन स्टेट यू आर लिव्हिंग, त्या राज्यामध्ये तुम्हाला लँग्वेज येणं इम्पॉर्टंट आहे. ओके. सो हे लक्षात ठेवा गोष्टी की सिटिझनशिप ॲक्ट केव्हा आला होता? 1955मध्ये. परत सिटिझनशिप कॉन्स्टिट्यूशन पार्ट 2मध्ये आहे. त्याचे आर्टिकल 5 ते 11. ठीक आहे. सिटिझनशिपचे आर्टिकल. तुमचा होमवर्क असा आहे की तुम्ही आर्टिकल पाठ करायचे आहेत ते सिटिझनशिपचे. पार्ट 1मध्ये काय आहे? कालच सांगितलं होतं मी. पार्ट 1मध्ये 1 ते 4 आर्टिकल आहेत युनियन ऑफ द स्टेट्स. ओके. अजून सिटिझनशिपबद्दल काय?
काही असेल तर नेक्स्ट मध्ये येईलच प्रश्न, तेव्हा मी सांगेन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. बेकार हेडेक होत आहे आज मला. 16वा प्रश्न, दुसरी ईशान्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होते? तर ते मेघालय. ठीक, मेघालय आहे त्याचं उत्तर. इट्स करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे. 17वा प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात पृथक्करणीयता बद्दल उल्लेख केले आहे? तर कलम 10मध्ये उल्लेख केलेला आहे. जर तुम्ही शिफ्ट 1पासून पाहत असाल तर माहिती अधिकार अधिनियमबद्दल बरेच प्रश्न येऊन गेलेले आहेत. बरेच म्हणजे एक 7-8 प्रश्न झालेले आहेत. सो तुमचं TCS काय मागतं की तुम्ही माहिती अधिकाराबद्दल इम्पॉर्टंट गोष्टी पाठ करणं गरजेचं आहे. तर पहिलेचे 2 प्रश्न पाहूया आपण काय होतं. तर एक सेकंड. राज्य माहिती अधिकारी जे आहेत ते आपला राजीनामा कोणाला देतात? ते आपला राजीनामा गव्हर्नरला देतात, राज्यपालला. ओके, परत त्यांनी जे डॉक्युमेंट आहेत ते दिले नाही ते वेळेवर किंवा त्याचं काम केलं नाही तर त्यांना किती दंड बसू शकतो? तर डेलीचा 250 रुपये दंड असा त्यांचा बसू शकतो आणि मॅक्झिमम 25,000 रुपये दंड त्यांना बसू शकतो. ओके, अजून 1-2 प्रश्न आलेले आहेत. रिकॉल नाही होते प्रश्न, पण याच 2 शिफ्टमधले प्रश्न मी सांगत आहे. ओके, सो या शिफ्टमध्ये तर 2 प्रश्न आहेत माहिती अधिकारीवर. आपण एक काय करूया, जसं सेन्ससचं आपल्याला एक वेगळं लेक्चर घ्यायचं आहे, ठीक, तसंच आपण ना माहिती अधिकारीवर एक लेक्चर घेऊया. डन. तर काय म्हणत आहे, त्याचं उत्तर आहे कलम 10. कलम 10 काय म्हणतं, पृथक्करणीयता हा शब्द लक्षात ठेवायचं, कलम 10ला टिक मारून यायचं. ठीक, कलम 9, 11, 8 काय म्हणतं पहा. 9 म्हणतं की इन्फॉर्मेशन डिलीट, माहिती न देण्याचे कारणे. इन्फॉर्मेशन डिनायल. बॅकग्राऊंडसाठी सॉरी. माहिती न देण्याचे कारणे म्हणजे कॉपीराईट असलेली माहिती, खाजगी माहिती वगैरे, पर्सनल माहिती वगैरे न देण्याचे कारणे वगैरे विचारले जातात. ओके, कलम 11 काय कलम लाईन वाईजच जाऊया. कलम 11 त्याला सर तुम्ही थर्ड पार्टी माहिती असं लक्षात ठेवायचं आहे. थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन किंवा तृतीय पक्ष माहिती. ओके, कलम 8 काय म्हणतं, जेव्हा एखादी माहिती जी असते ते सुरक्षेला किंवा पर्सनल गोष्टींना किंवा सार्वजनिक गोष्टींसाठी, सार्वजनिक हितासाठी हानिकारक असते तर ते कलम 8 लागू करतात, सेक्शन 8. ओके, समजला. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आपण. 1799 मध्ये खालीलपैकी कोणती महत्त्वाची घटना घडली? बघा, 1799चं विचारत आहेत. जर आपण 8वीचा इतिहास वाचला असेल तर त्यामध्ये आहे चौथे अँग्लो मैसूर युद्ध. यामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला होता. जर असं लॉजिक लावू शकलो असतो आपण, इथे पहिले अँग्लो मैसूर युद्ध दिलेले आहेत, चौथे अँग्लो मैसूर युद्ध दिलेले आहेत. बेसिकली मराठा युद्ध तर प्रत्येकाला माहीतच असते, डेट्स वगैरे त्याचे, कारण महाराष्ट्रात कंबाईनमध्ये वगैरे खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत इंग्रज मराठा युद्धावरती. बक्सरची लढाई तर 1764ला झाली होती. ठीक आहे, सो बरंच बक्सरची लढाई 1764मध्ये जुनं आहे हे. तेव्हा काय झालं होतं यार, काहीतरी ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित होते. 3 मुस्लिम होते, कासिम, उद्दौला आणि आलम अशा नावाचे व्यक्ती होते. म्हणजे ते फॅमिली होती. त्यांची पण एक
छोटीशी कहाणी आहे बक्सारच्या लढाईमध्ये, त्यांची पण एक. ते मला आठवत नाही आहे तेवढं व्यवस्थित, तेवढं इम्पॉर्टंट नव्हतं म्हणून मी काय तेवढं लक्ष दिलेलं नाही आहे. बक्सारच्या लढाईची डेट लक्षात ठेवा, 1764. ओके. पहिले इंग्रज मराठा युद्ध केव्हा झाले होते? 1775 ते 1782. ठीक. पहिले इंग्रज मराठा युद्ध झाले होते. काय झालं होतं की रघुनाथराव जे होते त्यांनी इंग्रजांकडे मदत मागितली. कशासाठी? त्यांच्या गादीसाठी, खुर्चीसाठी मदत मागितली. पण झालं काय, इंग्रजांनी मदत केली पण मराठे जिंकले. त्याच्यामुळे सालबाईचा तह झाला. तह केव्हा झाला? 1782मध्ये, जेव्हा जिंकले तेव्हाच. ओके. तर त्याग केला रघुनाथरावचा इंग्रजांनी त्यावेळेस. ठीक. बक्सारची लढाई झाली, इंग्रज मराठा युद्ध. पहिले अँग्लो मैसूर युद्ध केव्हा झाले? तर 1767 ते 1769, 1769. बघा, ह्या काळात कोणते इंग्रज होते हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे, नोट करून ठेवायचं आहे. या काळात जेव्हा पहिले इंग्रज मराठा युद्ध झाले, पहिले अँग्लो मैसूर युद्ध झालं, बक्सारची लढाई झाली, अँग्लो मैसूर युद्ध चौथे झाले, त्या काळात कोणते कोणते इंग्रज अधिकारी होते ते तुम्हाला नोट करून सुद्धा ठेवायचे आहेत. इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगत आहे. ओके. तर झालं टिक. आणि अजून एक की बाकीचे 2 युद्ध, इंग्रज मराठा युद्ध केव्हा झाले ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. 19वा प्रश्न. 2022मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी रुरल बॅकयार्ड पिगरी स्कीम हा एक प्रमुख कार्यक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघालय. मणिपूर. इथे काही लॉजिक तर लावता आलं नसतं यार, कारण मॅपमध्ये जरासं इकडे तिकडे ईस्ट वेस्ट, ईस्ट साऊथ वगैरे आहेत क्वेश्चन्स. ठीक आहे. सो करंट अफेअरचा प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचवली होती? तर 8 मूलभूत कर्तव्ये त्यांनी सुचवली होती. कोणाच्या काळात ही मूलभूत कर्तव्ये म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज. ओके. फंडामेंटल ड्युटीज हे कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 4A मध्ये येतं बरं का. पार्ट 4A मध्ये फंडामेंटल ड्युटीज येतात आणि पार्ट 4 मध्ये DPSP येतात. DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. ठीक. जेव्हा फंडामेंटल ड्युटीजसाठी एक स्वर्णसिंग कमिटी बसली होती तेव्हा PM म्हणून कोण होते? तर इंदिरा गांधीची सरकार होती त्या काळात. फंडामेंटल ड्युटीज कोणत्या काळात आलेले आहेत? तर 1976मध्ये. ओके. परत नंतर सरकारने जे गांधी सरकार होती त्या सरकारने 10 कर्तव्ये स्वीकारली होती. 10 स्वीकारली. आता सध्या किती आहेत? तर सध्या आहेत 11. टोटल 11 आहेत आता. ABCDEFGHIJK. ठीक. 2002मध्ये आली 11वी फंडामेंटल ड्युटी 2002मध्ये आले. त्यात 1986 आय थिंक सो. काय बोलत आहे मी, 1986 कसं? 2002मध्ये आली ही कमिटी आणि 86th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे सुधारणा अनुसार ही कमिटी आलेली आहे. ती कशासाठी आहे? तर चाइल्ड एज्युकेशनसाठी होती. चाइल्ड एज्युकेशन. थोडासा ट्रिक ब्रिक लावून ना अभ्यास करते त्यामुळे ना ते 1986 काहीतरी कन्फ्यूज झाला मला. ओके. सॉरी फॉर दॅट. अजून काय इम्पॉर्टंट आहे? तर
तर कोणत्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कोणत्या आर्टिकलमध्ये येते हे, तर 51A या आर्टिकलमध्ये येतात फंडामेंटल ड्युटीज. ठीक आहे, काय सांगायचं राहिलं नाही. ड्युटीज पाहून घेऊया आपण काय काय आहेत ते. तर 51A मध्ये काय आहे, तर ए येतं अँथम आणि नॅशनल फ्लॅगची रिस्पेक्ट, नॅशनल फ्लॅग रिस्पेक्ट. ओके. बी जे आहे बापूंचे विचार. बापूंचे विचार का म्हणत आहे असं मी, कारण जे नोबल आयडियाज आहेत, नोबल आयडियाज आहेत ते. ओके. सी मध्ये 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत, सोवर्निटी, युनिटी अँड इंटिग्रिटी. सोवर्निटी, युनिटी अँड इंटिग्रिटी. ठीक आहे. डी मध्ये डिफेंड लक्षात ठेवायचं आहे, डिफेंड, डी. ई मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर इक्वॅलिटी किंवा ब्रदरहूड. इंग्लिशमध्ये सोपं जातं म्हणून सांगत आहे, ब्रदरहूड अँड डिग्निटी ऑफ वुमेन, डिग्निटी ऑफ वुमन. ई. ओके. एफ म्हणजे एफ मध्ये एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, हेरिटेज नावाचा, हेरिटेज. ओके. कल्चर, हे शब्दच लक्षात ठेवा, म्हणजे ते कसं डायरेक्ट तुम्हाला प्रश्नामध्ये येईल ना, फंडामेंटल ड्युटीज वगैरे, तर तुम्हाला सरळ सरळ हे शब्द दिसतील, कारण तसंच नमूद केलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ओके. त्याच्यामुळे, आणि प्रश्न पण पाहिले तर PYQs तसेच शब्द आहेत. जी मध्ये एक लक्षात ठेवा, ग्रीनरी. इन द सेन्स एन्व्हायरमेंट. ग्रीनरी म्हणून शब्द लक्षात पूर्ण ठेवू नका, एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट. ग्रीनरी एक मी ट्रिक सांगितलेली आहे तुम्हाला. ठीक आहे. एच मध्ये ह्युमॅनिझम, EFGH. आय म्हणजे ॲब्ज्युअर व्हायलेन्स. जे जडेजा असं लक्षात ठेवा. जडेजा कसं काय, तर जडेजा काय करतो, एक्सलेन्स, स्ट्राईव्ह टुवर्ड्स एक्सलेन्स पूर्ण एक्सलेन्सच्या मार्गावर आहे. ठीक आहे, जडेजा. म्हणून जडेजा स्ट्राईव्ह टुवर्ड्स एक्सलन्स. ओके. के तर फायनल, जे 11वा आहे, जे 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत 2002 मध्ये बनल्या 86th अमेंडमेंटनुसार, ते वाला एज्युकेशनसाठी आहे मुलांच्या, मी ते बोलले होते ना, ते के मध्ये येतं. किड्स लक्षात ठेवा, किड्स. ओके. झालं. अजून काय असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये सांगेनच. एवढा डाटा सध्या तरी ओके आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. तर 8 मूलभूत कर्तव्ये सुचवली होती त्यांनी, पण 10 ॲक्सेप्ट केली, नंतर 11वे आली. जुलै 1905 मध्ये लॉर्ड कर्झनच्या व्हॉइसरॉय च्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणती घटना घडली? बंगालची फाळणी झाली होती. इथेच आपल्याला काय दिसतं, तर फोडा आणि राज्य करा सीन होता. एक सेकंड. फोडा आणि राज्य करा.
असा मधला हेतू होता. पण आपल्याला काय रिझन दिलं की बंगाल हे मोठा प्रांत आहे, खूप मोठा प्रांत, आणि तिथे प्रशासन अवघड जात आहे, म्हणून दोन करूया, म्हणजे बंगालला दोन भागात तोडूया, असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, पण तसं खरं नव्हतं. फोडा आणि राज्य करायचं होतं. बंगाली हिंदू आणि मुस्लिम यांना वेगळं करायचं होतं त्यांना. म्हणजे जे पूर्व बंगाल आणि आसामचा भाग होता ना, एक सेकंड, बंगालचा मॅप बघते मी. हे हे टाईप, ठीक. इकडला जे बंगाल होता, पूर्व बंगाल, हे मुस्लिम बहुसंख्येला देऊ असं म्हणत होते ते, बंगाल आणि आसाम. आणि इकडचा जो, सॉरी सॉरी सॉरी, काय बोलत आहे, पूर्व आहे का श्रद्धा, हे सॉरी यार, जरा लईच वांदे आहेत मला मराठीची यार. हे जे पूर्व भाग होता ना, हे पूर्व भाग मुस्लिमचा, आणि हे जे पश्चिम भाग होता ते हिंदूसाठी. ओके, असं लक्षात ठेवा. हे पश्चिम भाग हिंदूंसाठी आणि पूर्व भाग मुस्लिमसाठी, असं करूया असं त्यांचं मत होतं. कोणाचं? कर्जनचं. याचा कर्ज लागला यार बंगालला. मग काय झालं? मग काय आपले भारतीय बसतात काय गप्प? भारताने मोठे विरोध केले, स्वदेशी चळवळी सुरू केली, बॉयकॉट केलं. ठीक आहे. परत 1911 मध्ये झालेला जो दिल्ली दरबार होता ते पण बॉयकॉट केला त्यांनी. बॉयकॉट, ठीक. म्हणजेच 1905 मध्ये जी कर्जनने आणली होती फाळणी, ती 1911 मध्ये थांबवण्यात आली. ओके. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, सर्वोच्च न्यायालय म्हटलेलं आहे बरं, हायकोर्ट नाही. सो ते 26 जानेवारी 1950 मध्ये बनवण्यात आलं. कुठे तर न्यू दिल्ली येथे, न्यू दिल्ली. हायकोर्ट, सॉरी, सुप्रीम कोर्टचे आर्टिकल स्टार्ट होतात 124 पासून. ओके, सुप्रीम कोर्टचा आर्टिकल 124 पासून. मग असं ठरवण्यात आलं की एक मुख्य न्यायाधीश असेल. एक सेकंड, काय, थोडंसं 5 मिनिट थांब. हां, काय बोलत होते मी, एक मुख्य न्यायाधीश आणि 7 जजेस वगैरे होते, न्यायाधीश. ठीक आहे. पहिले मुख्य न्यायाधीश पण प्रश्न विचारलं जातं, H.J. केनिया होते, हरिलाल केनिया. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हायकोर्टचं पाहायचं गेलं तर 1862 मध्ये हायकोर्ट स्थापन झाले. 3 हायकोर्ट कोणते कोणते? एक कलकत्ता, 2 मद्रास, BCM पण म्हणू शकतो, CMB पण म्हणू शकतो. पण CMB ना काय सिरीज वाईज लक्षात ठेवलं तर चांगलं, म्हणजे पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, असा विचारू शकतात ते, म्हणून कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे. ओके. कलकत्ता झाला होता 1 जुलै, मद्रास 15 ऑगस्ट, आणि बॉम्बे 1 दिवस आधी, मद्रासच्या 1 दिवस अगोदरच उच्च न्यायालय स्थापन झालं होतं. ओके. सर्वोच्च न्यायालयाचे झालं, उच्च न्यायालयाचे झाले. उच्च न्यायालयाचे आर्टिकल काय आहेत? तर आर्टिकल आहेत 214. जे सुप्रीम कोर्टचे आहे ते 1, 2, 4. ठीक आहे. आणि जे हायकोर्ट आहे ते 2, 1, 4 असं लक्षात ठेवायचं आहे. 2, 1, 4, 1, 2, 4, 2, 1, 4. ठीक आहे. सुप्रीम हाय, पहिले सुप्रीम येणार म्हणून 124, हायकोर्ट 214. आणि कोर्ट ऑफ रेकॉर्डबद्दल विचारलं होतं. कोर्ट ऑफ रेकॉर्ड मराठीमध्ये आला होता असा प्रश्न, कोर्ट ऑफ रेकॉर्ड हायकोर्टचा, तर 215 या आर्टिकलनुसार. ओके. काय घरचे जाम डिस्टर्ब करतात यार.
मला अजून एक डाटा सांगायचा होता की भारतामध्ये 25 हायकोर्ट आहेत. ते कसे डिवाईड झालेले आहेत ते पण प्रश्न विचारले जातात. पण आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. आता तुम्ही बोलत असाल नेक्स्ट लेक्चरमध्येच सांगते मॅडम. अरे प्रश्न जाम येतात यावर माहिती आहे का. तर नंतर काय सांगू मी, आत्ताच सगळ्या डिटेल देईल तर तुम्हाला पाठ करायला पण अवघड जाईल हां. त्याच्यामुळे नेक्स्ट क्वेश्चन नाही, नेक्स्ट नाही, अजून हे 2 बाकी आहेत ना. सो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस केव्हा फुटली होती, तर ती 1907मध्ये, इफ आय एम नॉट रॉंग, थोडंसं कन्फ्युजन आहे. 1907मध्ये फुटली होती. सुरतचं अधिवेशन होतं तेव्हा. ठीक आहे. तेव्हा अध्यक्ष एक स्त्री होती. नाव आठवत नाही यार. नाव आठवत नाही. तुम्हाला आठवलं तर मला सांगा. तर मवाळ आणि जहाल हे 2 वेगळे गट झाले होते. मवाळ, जहाल. तर मवाळमध्ये कोण कोण होतं? मवाळमध्ये होते गोपालकृष्ण गोखले, जी.के.जी, फिरोजशाह मेहता. ठीक आहे. आणि अजून 2-3 नावं होते. लाल बाल पाल जे होते, LBP, हे जहाल होते, म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट. ओके. 1907मध्ये झाली होती फाळणी. तेव्हा काहीतरी सीन होता की बालगंगाधर टिळक जे होते ते अध्यक्ष व्हायचे होते, असं म्हणून काहीतरी होता सीन. ठीक. ते चाललं 1916पर्यंत. लखनौ करार झाला 1916मध्ये आणि हे गट परत वापस एकजूट झाले 1907 पासूनचे 16पर्यंत. 1916पर्यंत ही फुटली होती काँग्रेस, INC. ठीक आहे. पीस इंडिया अधिनियम केव्हा मंजूर झाला, तर तो 1784मध्ये झाला. आणि यात काय तेवढं लॉजिक नाही आहे. पीस इंडिया ॲक्टचा सीन पण आपल्याला माहीत होता. जर समाधान महाजन सरांचं बुक वाचलं असेल तर पीस इंडिया ॲक्टबद्दल बरंच काही वाचलं असेल. ठीक आहे. सो 1784मध्ये फार लांब आहे ना, 1905शी संबंधित नाही आहे. हे तुम्ही ऑप्शन कटछट करू शकला असतात. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, जर तुम्हाला गोलीगत धोका भेटला असता इथे तुम्हाला थोडासा, 1862 आणि 1950मध्ये फरक आहे यात. पण तरी 1950, 1862 लांब आहेत खूप. तर 1905शी संबंधित नाही आहेत. थोडंसं राष्ट्रीय काँग्रेस फुटली हे 1907मध्ये लक्षात ठेवणं, फॅक्च्युअल डाटा इम्पॉर्टंट आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. जेवढा डाटा इम्पॉर्टंट होता तेवढा इथे सांगितलेला आहे मी. नेक्स्ट क्वेश्चन. जैन पंथांना डॅश आणि डॅश या नावाने ओळखले जाते. तर जैन पंथांना दिगंबर आणि श्वेतांबर, नामधारी आणि निरंकारी. शीख पंथांना हिंदू होते, हे हिंदू, हे पंजाबी सिख, आणि हे मुस्लिम, सुन्नी मुस्लिम. माहितीचा अधिकार. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे किती वर्षे थांबू शकतात, तर ते 65 वर्ष कार्य करू शकतात. 62 आणि 65 वर्ष सुप्रीम कोर्टचे जजेस जे आहेत ते पण 62 वर्ष जे आहेत त्यांचा कार्यकाळ हायकोर्टच्या जजेसचा असतो. ठीक आहे. सध्याचे भूषण गवई आहेत सुप्रीम कोर्टचे, CJI जे आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भूषण गवई आहेत. ओके. फास्ट घेत आहे लेक्चर. भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते, तर ते गंगेचे मैदान आहे. तापमानात म्हणजे उन्हाळ्यात ऊन खूप आणि थंडीत खूप थंड असं असतं. ठीक आहे. तर ते गंगेचे मैदान A आहे. ठीक. जर रक्त घुटण्यासाठी कोणते जीवनसत्व कारणीभूत असते, तर ते क्लॉटिंग असतं, की एक क्लॉटिंग असंही लक्षात ठेवू शकता. खरं तर क्लॉटिंगची स्पेलिंग जी आहे सी पासून सुरू होते.
क्लॉटिंग. विटॅमिन बी बेरी 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 बेरी. विटॅमिन ए जे आहे ते रिकेट्स घाई आहे सॉरी. विटॅमिन डी जे आहे ते हाडांसाठी असतं, फॉर बोन्स. ठीक. ह्याचं अजून एखादं मी नेक्स्ट क्वेश्चनमध्ये एक व्यवस्थित कॉलम बनवून सांगेन. सध्यासाठी एवढंच ओके आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द लेक्चर. लेक्चर एंड करत आहे. थोडेसे फास्ट झाले आहे. शेवटचे 3 प्रश्न इम्पॉर्टंट होते, पण ठीक आहे, काही नाही, आपण कवर करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. पुन्हा एकदा जय हिंद.